व्हिडिओ नंबर 276. चला तरी सुरू करू आणि बघूया काय ते आजचा विषय आहे, समजून घेऊया. आजचा विषय मित्रांनो, बोईंग 747 हे विमान जवळजवळ 500 प्रवासी नेऊ शकते. काय ते बघूया. विमानाचा शोध 19व्या शतकाच्या सुरुवातीला लागला. तो मानवजातीच्या सर्वात मोठ्या चमत्कारापैकी एक होता. कारण हा एक असा शोध आहे जो निसर्गाच्या नियमाविरुद्ध जातो. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून पुढे जातो आणि लोकांना जवळ आणतो. कल्पना करा की मानवनिर्मित साधनाचा एक मोठा तुकडा हवेत उडत आहे. तो खरोखर एक चमत्कार आहे. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. विमानाची उड्डाणे आणि उतरणे ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाला विमानतळ असे म्हटले जाते. त्या ठिकाणी विमाने आणि प्रवासी एकत्र येतात. विमानतळ म्हटलं की डोळ्यासमोर येते सौम्य दिव्यांनी उजळलेली भव्य इमारत, स्वच्छ गुळगुळीत फरशी, उंची काचेची तावदानं, सरकते जिने, सतत बदलणारा फ्लाईट चार्ट, विमान कंपन्यांची काउंटर्स, ध्वनिक्षेपकाच्या घोषणा आणि उत्तम इंग्रजी बोलणारे पाश्चात्य पोशाखातले विमान कंपन्यांचे कर्मचारी. सगळं स्वच्छ आणि लख्ख आणि नीटनेटकं. परत एकदा बघा मित्रांनो, बहुतेक मोठी वाहतुकीची विमाने 100 ते 250 प्रवासी वाहून नेऊ शकतात. तथापि काही विमाने यापेक्षाही कितीतरी अधिक प्रवासी वाहून नेऊ शकतात. बोईंग 747 हे विमान जवळजवळ 500 प्रवासी नेऊ शकते व त्यात 1,78,000 लिटरपेक्षा अधिक इंधन नेण्याची सोय असते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. विमानाची गरगर, लोकांची इच्छितस्थळी पोहोचण्याची लगबग, वेगवेगळ्या व्यवस्था, जणू एक छोटेखानी शहरच. व्हेरी गुड. अनेक प्रवासी विमानतळावरून अनेक विविध ठिकाणी जातात. त्यांच्या मुक्कामी परत येतात. देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात विविध नियोजित स्थळी जाणारी विमाने वेळेत उड्डाण करतात. सर्व प्रवाशांना अगदी सुरक्षित घेऊन निश्चित स्थळी वेळेत परत येतात. अचंबित करणारा हा सर्व कारभार आहे. 4 इंजिनाची जेट विमाने, उदाहरणार्थ बोईंग 474, दीर्घ अंतराच्या उड्डाणासाठी बांधलेली असतात. 4 इंजिनाची जेट विमाने, उदाहरणार्थ बोईंग 474 ही दीर्घ अंतराच्या उड्डाणासाठी बांधलेली असतात. ही विमाने 10,000 किलोमीटर व अधिक अंतराचे, उदाहरणार्थ लंडन ते टोकियो उड्डाण एकदाही न थांबता करू शकतात. व्हेरी गुड. 4 इंजिनाची जेट विमाने 9,000 ते 13,000 मीटर उंचीवरून उड्डाण करीत असल्याने बहुतांश वादळाच्या वर राहू शकतात. काही 3 इंजिनाची जेट विमाने, उदाहरणार्थ लॉकहीड, ट्रायस्टार आणि मॅकडॉनेल डग्लस DC-17 बहुतेक 4 इंजिनाचे विमाना इतके प्रवासी नेऊ शकतात. परंतु ही बहुतेक 3 इंजिनाची जेट विमाने कमी अंतराच्या उड्डाणाकरता असतात. अशा प्रकारे मित्रांनो, बोईंग 747 आणि इतर काही विमानांचा मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर याप्रमाणे आपला व्हिडिओ आजचा संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.